नमस्कार मंडळी, मी विजय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती। आणि आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्ही जी व्हिडिओमध्ये जी गाडी बघत आहात ना, ही आहे टाटा मोटर कमर्शियल व्हेकल कडनं येणारी टाटा एस प्रो बाय फ्युएल ऑप्शन म्हणजे पेट्रोल प्लस सीएनजी वाली ही गाडी जी येते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि या गाडीबद्दल संपूर्ण माहिती जी येते, गाडीमध्ये स्पेसिफिकेशन काय काय दिलेले, इंजिन कोणते देण्यात आलेले, सीएनजी टँक कॅपॅसिटी किती आहे, पेट्रोल टँक कॅपॅसिटी किती आहे, आणि या गाडीची ऑन रोड किंमत पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली किती असणार आहे, अशी संपूर्ण डिटेल माहिती जी आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मराठीमधून आपल्या ऑटोमोबाईल मराठी आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे। आणि या गाडीचा हा पहिला व्हिडिओ जो होता आपल्या चॅनलवरती तुम्हाला मराठीमधून बघायला मिळणार आहे। तर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला सर्वात आधी येईल। आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक देखील करा, चला कमेंट देखील करून सांगा चला की व्हिडिओ कसा वाटत आहे ते। आणि तुमच्या मित्रांपर्यंत या गाडीचा व्हिडिओ जो आहे तो नक्की शेअर देखील करू शकता। आणि या गाडीमध्ये फीचर सुद्धा चांगले, लुक्स, या गाडीचं जे डिझाईन आहे एक नवीन डिझाईन जे ते टाटा मोटर कमर्शियल व्हेकल कडनं तुम्हाला बघायला मिळालेलं आहे। आणि आत्ताच काही दिवसापूर्वी ही गाडी जी आहे ते भारतीय मार्केटमध्ये टाटा मोटर्सने लॉन्च देखील केली आहे। तर आपल्याला ही जी गाडी अवेलेबल करून दिलेली एक्सेल व्हेकल ताथवडे पुणे या शोरूमने, जे की टाटा मोटरचं कमर्शियल व्हेकलचं शोरूम आहे ताथवडे या ठिकाणी। शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस, गुगल मॅपचं लोकेशन अशी संपूर्ण डिटेल माहिती देते तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोन्हीमध्ये नक्की बघायला मिळेल। जर तुम्हाला ही गाडी घ्यायची असेल, गाडीची टेस्ट ड्राइव्ह घ्यायची असेल किंवा गाडी बघायची असेल तर तुम्ही एक्सेल व्हेकल ताथवडे पुणे या शोरूमला नक्की व्हिजिट देखील करू शकता किंवा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावरती कॉल करून चौकशी देखील करू शकता। त्याचबरोबर मंडळी, टाटा मोटरचं हे जे एक्सेल व्हेकल ताथवडे शोरूम आहे या ठिकाणी जर बघितलं तर जनरल मॅनेजर म्हणून राजेश ठाकूर सर आणि संगदीप सोनवणे सर हे या ठिकाणी या शोरूम मध्ये कार्यरत आहेत। तर त्यांचं देखील खूप धन्यवाद की त्यांनी आपल्याला ही गाडी अवेलेबल करून दिली रिव्ह्यू करण्यासाठी। त्याचबरोबर मंडळी, टाटा मोटर कमर्शियल व्हेकलचं हे स्मॉल कमर्शियल व्हेकल किंवा पिकअप सेगमेंटचं जे शोरूम आहे एक्सेल व्हेकल जे की ताथवडेमध्ये आहे, त्यासोबतच बऱ्याच ठिकाणी त्यांच्या शाखा देखील आहे, शोरूम देखील आहे। ताथवडे, तळेगाव, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, धनकवडी, वाघोली, बारामती अशा या ठिकाणी जे ते एक्सेल व्हेकलचं टाटा मोटर कमर्शियल व्हेकलचं शोरूम तुम्हाला बघायला मिळेल। जर तुम्ही त्या एरियामध्ये राहत असेल तर तुम्ही नक्की टाटा मोटरचे एक्सेल व्हेकल या शोरूमला व्हिजिट करू शकता। चला तर मग मित्रांनो, आजचा हा टाटा एस प्रो बाय फ्युएल पेट्रोल प्लस सीएनजी या गाडीचा व्हिडिओ जो आहे तो आपण चालू देखील करूया। मंडळी, आता आपण व्हिडिओला चालू करूया आणि तुम्ही व्हिडिओमध्ये या गाडीचा एस प्रो बाय फ्युएल जी गाडी आहे एस प्रो सीएनजी मध्ये त्याचा लुक जो होतो तुम्ही समोर बघू शकता। नवीन डिझाईन जे ते टाटा मोटर्सने या गाडीमध्ये लॉन्च केलेलं आहे आणि दिसायला गाडी जी आहे ते एकदम स्टायलिश तुम्हाला लुक जो तो बघायला मिळतो। सर्वात आधी आपण या गाडीची जी आहे ना ती चावी बघून घेऊया, चावी कशी आहे। अशा प्रकारे तुम्हाला चावी मिळून जाते, जे की 2 चाव्या गाडीसोबत येतात आणि चावीवरती सुद्धा तुम्हाला टाटाचं बॅजिंग जे आहे ते बघायला मिळून जातं। त्यासोबत मंडळी, आता आपण फ्रंटने चालू करूया। फ्रंटला जर बघितलं तर विंडशील्ड किंवा ग्लास एरिया चांगला मोठा असा मिळून जातो, त्यामुळे ड्रायव्हरला गाडी चालवताना व्हिजिबिलिटीला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही। सिंगल वायपर जे तुम्हाला या गाडीसोबत मिळून जातं। सीएनजीची बॅजिंग तुम्हाला वरच्या साईडला तिथे मिळून जाते। खाली आल्यानंतर हे जे डिझाईन आहे ना हे दिसायला सुद्धा चांगलं दिसतं आणि टाटाचं बॅजिंग जे आहे ते लोगो जो तो देखील चांगला सेंटरमध्ये तुम्हाला बघायला मिळून जातं। हेडलॅम्पच्या बद्दल जर बोलायचं झालं तर राऊंड शेपमध्ये, गोल शेपमध्ये तुम्हाला हॅलोजन हेडलॅम्प जे आहेत ते दोन्ही साईडला 2 मिळून जातात। त्यांचा थ्रो वगैरे जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। खाली आल्यानंतर इथे एस प्रोची बॅजिंग तुम्हाला बघायला मिळून जाते। त्याचबरोबर बाय फ्युएलची क्रोम मध्ये बॅजिंग सुद्धा इथे करण्यात आलेली आहे। बाय फ्युएल म्हणजे ह्या गाडीमध्ये तुम्हाला पेट्रोलच्या टाकीसोबत सीएनजीचं सिलेंडर दोन्ही ऑप्शन जे ते कंपनीने दिलेले। खाली इथे तुम्ही नंबर प्लेट जे ते लावण्यासाठी इथे जागा दिलेली। फॉगलॅम्प जे ते तुम्हाला इथे बघायला मिळून जातात। इथे फॉगलॅम्पच्या ठिकाणी इंडिकेटर जे ते देण्यात आलेले, जे की राऊंड शेपमध्ये दोन्ही साईडला तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि समोर इथे जे टोईंग हुक जे ते तुम्हाला इथे मिळून जातं। आणि समोरचा लुक जो तो ओव्हरऑल स्टायलिश डिझाईन जे ते मला एस प्रो मध्ये बघायला मिळून जातं। त्यानंतर साईड व्ह्यू मिररची जर क्वालिटी बघितली तर चांगली आहे, व्हिजिबिलिटीला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही। मागच्या गाड्या जे आहेत ते तुम्हाला व्यवस्थित येणाऱ्या जाणाऱ्या दिसतात। गाडीचं जर डायमेन्शन बद्दल बोलायचं झालं तर गाडीचं डायमेन्शन देखील चांगले दिलेले आहे। गाडीची टोटल लांबी आहे ना ती 3560 mm इतकी आहे। मी इकडनं तुम्हाला दाखवतो, इकडनं सुद्धा गाडीचा लुक जो होतो साईड लुक तुम्हाला अशा प्रकारे टाटा एस प्रोचा बघायला मिळून जातो। गाडीची टोटल विड्थ जी आहे ना ती 1497 mm इतकी। टोटल हाईट जर बघितलं तर 1820 mm इतकी आहे आणि गाडीचा जो व्हील बेस आहे ना तो 1800 mm इतका आहे। टर्निंग रेडियस बद्दल बोलायचं झालं तर गाडी किती एरियामध्ये टर्न होते त्याला टर्निंग रेडियस असं म्हटलं जातं। टर्निंग रेडियस जे ते 3.75 मीटर इतकी जी येते तुम्हाला बघायला मिळते। त्याचबरोबर मंडळी, गाडीचा ग्राउंड क्लिअर देखील चांगला 170 mm इतका गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला बघायला मिळून जातं एस प्रोचा। आणि मॅक्झिमम ग्रॉस व्हेकल वेट जर बघितलं तर 1535 kg इतकं आहे आणि टोटल कर्व वेट जे गाडीचं आहे ना ते 785 किलो इतकं आहे। आणि पॅसेंजर कॅपॅसिटी बघितलं तर D+1 पॅसेंजर कॅपॅसिटी जे ते तुम्हाला इथे मिळून जाते। त्यासोबत पुढे आल्यानंतर टायर जर बघितलं ना, टायर सुद्धा गाडीमध्ये चांगले दिलेले।
पुढे जर बघितलं तर JK कंपनीचे टायर तुम्हाला इथे मिळून जातात आणि टायर साईज जर बघितला ना तो आहे 145 R12 इंचचे टायर मिळून जातात। आणि ब्रेकिंग सिस्टम बद्दल जर बोलायचं झालं तर फ्रंटला डिस्क ब्रेक आणि पाठीमागे जे ते ड्रम ब्रेकचा यूज जो तो करण्यात आलेला आहे। सस्पेन्शन जर पुढच्या साईडला येत ना ते इंडिपेंडेंट मॅकफिअर्सन स्ट्रट कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन जे ते पुढे देण्यात आलेले आणि पाठीमागच्या साईडला जे ते सेमी ट्रेलिंग आर्म विथ कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन जे ते मागे मिळून जातं। गाडीचं ग्राउंड क्लिअरन्स देखील चांगला आहे, त्यामुळे तुम्ही खराब रस्त्यांवर, सिटीमध्ये, शहरामध्ये, गावाकडे गाडी जी ते व्यवस्थित चालू शकता। कुठलाही प्रॉब्लेम जो तुम्हाला गाडी चालवताना येणार नाही। डोर हँडल जे तुम्हाला ब्लॅक कलर मध्ये मिळून जातात। इथे सुद्धा एक इंडिकेटर जो देण्यात आलेला जो की हॅलोजन मध्येच आहे। त्यासोबत मंडळी गाडीचा या साईडने जर लुक बघितलं तर या साईडने सुद्धा गाडी जे ते तुम्हाला अशा प्रकारे दिसायला मिळून जाते। पेट्रोल टँक कॅपॅसिटी जे तुम्हाला या साईडला इथे देण्यात आले। एअर इनटेक जो तुम्हाला इथे बघायला मिळून जातो। मागचा टायर साईज जो आहे तो देखील सेम देण्यात आलेला आहे। 12 इंचचा टायर पाठीमागे सुद्धा तुम्हाला मिळून जातो S Pro मध्ये। आणि सस्पेन्शन तुम्ही इथे बघू शकता, सेमी ट्रेलिंग आर्म विथ कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन तुम्हाला पाठीमागच्या साईडला मिळून जाते की स्टेबिलिटी जी येते गाडीची एकदम चांगली राहते। एअर इनटेक जो तुम्हाला या साईडला इथे मिळून जातं। पेट्रोल टँक जो येतो इथे देण्यात आले, जे की हे इंजिन जे येते E20 कंप्लेंट इंजिन तुम्हाला बघायला मिळून जातं। आणि पेट्रोलचा टँक जो येतो 5 लिटरचा देण्यात आलेला आहे। त्यासोबत मंडळी हे जे मड फ्लॅप आहे त्याची क्वालिटी बघितली तर ती देखील चांगली फायबरमध्येच देण्यात आलेले आहे। आणि इथे सुद्धा तुम्हाला S Pro ची बॅजिंग बघायला मिळून जाते। गाडीचा मागचा जो हौदा आहे ना तो देखील चांगला मोठा असा देण्यात आलेला आहे। मागच्या साईडने गाडीचा लुक जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता टाटा S Proचा CNG व्हेरियंटचा। मागे तुम्हाला दोन्ही साईडला 2 हुक देखील मिळून जातात। ते हुक उघडल्यानंतर मागचा फाळका जो तुम्ही खाली देखील पाडू शकता। CNG ची बॅजिंग तुम्हाला इथे मिळून जाते। टाटाचं एम्बॉसिंग तुम्हाला या साईडला पाठीमागे बघायला मिळून जातं। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या गाडीमध्ये तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेन्सर देखील मिळून जातात। या ठिकाणी तुम्हाला इथे एक आणि इथे एक रिव्हर्स पार्किंग सेन्सर देण्यात आलेलं आहे। टेलियमचं सेटअप जर बघायला तर हॅलोजन मध्ये टेलियम तुम्हाला मिळून जातात। एक्झॉस्ट सायलेन्सर जो येतो तुम्हाला या साईडला इथे देण्यात आलेला आहे। स्पेअर व्हील किंवा स्टेपनी जर बघितलं तर ती तुम्हाला इथे मिळून जाते। आणि इंजिन जे ते देखील चांगलं देण्यात आलेलं आहे। इथे खालच्या साईडला इंजिन तुम्ही बघू शकता। इथे एक रिव्हर्स घेताना लॅम्प जो तुम्हाला बघायला मिळतो। नंबर प्लेट लावायची असेल तुम्ही इथे लावू शकता। आणि इथे एक रीडिंग लॅम्प जो तो देखील तुम्हाला बघायला मिळून जातो। त्यासोबत मंडळी गाडीचा या साईडने सुद्धा लुक बघू शकता। मागचा हौदा देखील चांगला मोठा असेल। S Pro ची बॅजिंग तुम्हाला या साईडला सुद्धा मिळून जाते। आणि हे जे हुक जे आहेत ते देखील चांगल्या क्वालिटीचे देण्यात आलेले, कारण जर तुमचं सामान वगैरे जास्त असेल तर तुम्ही ताडपत्री लावून हुक वगैरे ताडपत्री लावून तुम्ही दोरीने जे ते बांधू देखील शकता। आणि मागचा कार्गोटेक एरियाबद्दल जर डायमेन्शन बोलायचे झाले तर मागचा जो हौदा आहे ना तो लांबीला 6.5 फूट इतका आहे आणि रुंदीला जे ते 4 फूट 8 इंच इतका देण्यात आलेला। चांगला मोठा असा हौदा आहे। आणि पेलोड कॅपॅसिटी जर बघितली तर ती 750 किलो पर्यंत पेलोड जर तुम्ही S Pro मध्ये भरून ज्ञान करू शकता। पेलोड कॅपॅसिटी देखील चांगली देण्यात आलेली आहे। 750 kg पेलोड जो तुम्ही या गाडीमध्ये भरू शकता। मागचा हौदा जो तो तुम्हाला एवढा मोठा असा मिळून जातो। आणि इंजिन जे ते इथे खाली देण्यात आलेले। इंजिन स्पेसिफिकेशन आपण पुढे बघणार आहोत काय काय देण्यात। पाठीमागे इथे रिअर विंडो टाईप देखील मिळून जातो। आणि या साईडने आल्यानंतर इथे तुम्हाला ॲम्ब्रॉनची बॅटरी जी येते इथे मिळून जाते। त्याचबरोबर CNG फिल करायचा, CNG गॅस भरायचा असेल तर CNG प्लेट जी तुम्हाला इथे मिळून जाते। आणि CNG टँक जो आहे तो एक सिलेंडर देण्यात आलेला आहे। CNG टँक कॅपॅसिटी बघितलं तर 45 लिटर कॅपॅसिटीचा CNG टँक देण्यात आलेला आहे। आणि KG मध्ये बघितलं तर 7 किलोचा CNG सिलेंडर तुम्हाला इथे मिळून जातो। आणि CNG मध्ये जर गाडीचं मायलेज बघितलं ना ते 32 किलोमीटरचं सर्टिफाईड मायलेज जे ते आहे। म्हणजे 1 किलो CNG मध्ये 32 किलोमीटर ही गाडी जे ते जाऊ शकते असं सर्टिफाईड मायलेज जे ते तुम्हाला या गाडीसोबत बघायला मिळतं। आणि पेट्रोलची टँक कॅपॅसिटी जे ते 5 लिटरचा पेट्रोल टँक पलीकडच्या साईडला देण्यात आलेलं आहे। इंजिन स्पेसिफिकेशन बद्दल जर बोलायचं झालं तर या गाडीमध्ये 694 सीसीचं बायफ्युएल IDE कंप्लायंट BS6 4 स्ट्रोक वॉटर कूल्ड इंजिन तुम्हाला बघायला मिळतं, जे की मॅक्झिमम पॉवर प्रोड्यूस करतं 19 किलोवॅट 25 हॉर्स पॉवर 4000 RPM पर्यंत CNG मोडमध्ये। आणि मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतं 51 न्यूटन मीटर इतका 2500 RPM पर्यंत। त्यासोबत मंडळी या गाडीमध्ये गिअरबॉक्स बघितला ना तो TA 59 विथ ड्राईव्ह शाफ्ट गिअरबॉक्स जो आहे तो तुम्हाला गाडीमध्ये मिळून जातो। मॅक्झिमम स्पीड जे ते 55 किलोमीटर पर आवर इतके 55 kmph इतके। स्टेअरिंग जे ते मेकॅनिकल तुम्हाला मिळून जाते, जे की रॅक अँड पिनियन आहे। पुढे आपण इंटेरियरमध्ये काय काय दिलेले, आतमध्ये काय काय फीचर आहेत ते देखील बघणार आहोत। फीचरमध्ये बघितलं तर सेफ्टीमध्ये कंप्लायन्स टू AIS 096 सेफ्टी नॉर्म फॉलो केलेले आहेत। फ्लीट एजचं तुम्हाला मिळून जातं, फ्लीट एजचा ॲक्सेस मिळून जातं। रिव्हर्स पार्किंग असिस्टन्स सिस्टम देण्यात आलेली, जे की रिव्हर्स पार्किंग सेन्सर आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे ही गाडी जे ते डायरेक्टली स्टार्ट CNG मोडमध्ये होते। ॲडिशनल सेफ्टीमध्ये CNG लीक डिटेक्शन आणि थर्मल इन्सिडेंट प्रोटेक्शन असे सेफ्टी फीचर जे ते गाडीमध्ये मिळून जातात। ही गाडी जे तुम्ही कुरिअर, पार्सल, ई-कॉमर्स, FMCG आणि व्हाईट गुड या व्यवसायासाठी ही गाडी जे ते यूज करू शकता, घेऊ शकता। त्यासोबत आता आपण गाडीचं इंटेरियर बघूया। S Pro बायफ्युएल पेट्रोल प्लस CNG गाडीचं इंटेरियर जे ते कसं आहे। डोर हँडल तुम्हाला इथे ब्लॅक कलरमध्ये इथनं तुम्ही डोर लॉक करू शकता। त्याचबरोबर साईड व्ह्यू मिररची जर क्वालिटी बघितली ती देखील
चांगली आहे। त्यानंतर मंडळी डोर उघडल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे डोर जे ते उघडू शकता आणि डोर उघडल्यानंतर इथे तुम्ही लॉक करायचं असेल तर लॉकचं लिव्हर जे ते इथे देण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर उघडायचं असेल तुम्ही इथनं उघडू शकता। इथे हँडल जे ते ग्रॅब हँडल देण्यात आलेले आहे। विंडो ऍडजस्ट करायची असेल तुम्ही विंडो जे ते मॅन्युअली इथनं ऍडजस्ट करू शकता। पेडल बघितलं तर क्लच ब्रेक ऍक्सिलेटर 3 पेडल तुम्हाला इथे मिळून जातात। गाडीची चावी लावून इथनं तुम्ही गाडी जे ते स्टार्ट देखील करू शकता। लेफ्ट अँड राईट इंडिकेटर आणि हेडलॅम्पचे कंट्रोल तुम्ही इथनं करू शकता। हजार्ड लॅम्पचं स्विच जे ते इथे देण्यात आलेले जे की तुम्ही ऑन केल्यानंतर चारही इंडिकेटर जे ते ब्लिंक होतात ऍट अ टाइम। त्याचबरोबर आतमध्ये इंटेरियर बघितलं तर स्पेस जो तो देखील चांगला दिलेला आहे। फायर एक्सटिंग्विशर सेफ्टी म्हणून तुम्हाला तिथे मिळून जातो। सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू सीट बेल्ट जे ते तुम्हाला दोन्ही साईडला मिळून जातं आणि हे जे सीट आहे ना ते कम्फर्टेबल आहे। कुशनिंग वगैरे सुद्धा चांगला आहे आणि कम्फर्टेबल सीट जे ते तुम्हाला या एस प्रो गाडीचे बघायला मिळून जातात। मागचं सीट जे ते देखील चांगलं आहे। फक्त हेडरेस्ट जर दिली असते तर ते एक चांगली गोष्ट झाली असती। सीट बेल्ट लावायचं असेल तुम्ही इथे जागा देण्यात आलेली आहे आणि स्पेस जो आहे तो खाली तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। इथे एवढा स्पेस जो आहे तो मिळून जातो। जॅक वगैरे जे येते तुम्हाला इथे या साईडला मिळून जातात। आता आपण आतमध्ये बसून आतमध्ये काय काय गोष्टी अजून देण्यात आलेल्या ते देखील बघूया। त्याचबरोबर मंडळी या साईडला सुद्धा तुम्हाला एक ग्रॅब हँडल मिळून जातं। डोर उघडायचं असेल तुम्ही तिथनं उघडू शकता। विंडो ऍडजस्ट करायचं असेल तुम्ही इथनं करू शकता। डॅशबोर्डची जर क्वालिटी बघितली ना ती देखील चांगली देण्यात आलेली। प्लास्टिक क्वालिटी बघितली डॅशबोर्डची ती देखील चांगली। इथे तुम्हाला थोडासा स्पेस मिळून जातो। इथे तुम्ही वॉलेट वगैरे किंवा मोबाईल वगैरे देखील ठेवू शकता। इथे तुम्हाला जर म्युझिक सिस्टम वगैरे लावायचं असेल तर इथे तुम्ही देखील लावू शकता आणि डॅशबोर्डची जर क्वालिटी फिट अँड फिनिश बघितली तर ती देखील चांगली दिलेली आहे। स्टेअरिंग जे ते तुम्हाला टाटा एस प्रोचं तुम्हाला अशा प्रकारे मिळून जातं जे की मेकॅनिकल रॅक अँड पिनियन टाइप स्टेअरिंग देण्यात आलेले आहे। टाटाची बॅजिंग तुम्हाला इथे मिळते आणि दोन्ही साईडला हॉर्न जे ते तुम्हाला इथे बघायला मिळून जातं। या साईडला जर कंट्रोल बघितले तर वायपरचे कंट्रोल तुम्हाला इथे मिळून जातात। सेंटर कन्सोल मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे सीएनजीचा मोड जे ते तुम्हाला इथे मिळून जातं। हेडलॅम्प लेवलर जे ते तुम्ही इथनं ऍडजस्ट करू शकता। हेडलॅम्पचा थ्रो जो तो इथनं ऍडजस्ट करू शकता। गिअरबॉक्स बघितला ना तो आहे TA59 विथ ड्राईव्ह शाफ्ट गिअरबॉक्स जो तुम्हाला मिळून जातो जे की 4 स्पीड गिअरबॉक्स आहे आणि एक जो गिअर आहे तो रिव्हर्स देण्यात आलेला आहे। अशा प्रकारे गिअरबॉक्स बघितलं तर देखील गिअर शिफ्टिंग जे ते एकदम स्मूथ होतं आणि स्टेअरिंग तुम्हाला मेकॅनिकल रॅक अँड पिनियन टाइप स्टेअरिंग मिळून जातं। गाडीचा हॉर्नचा आवाज जो तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। स्पीडोमीटरचा बघितला ना या एस प्रो बायफ्युएल सीएनजी गाडीचा तर तो मी तुम्हाला एकदा ऑन करून दाखवतो। ऑन केल्यानंतर पुन्हा तुम्हाला फुल्ली डिजिटल स्पीडोमीटर मिळून जातो जे की इथे तुम्ही स्पीड बघू शकता। या साईडला इथे आता सीएनजी मोड मध्ये गाडी आहे। न्यूट्रलचं इंडिकेटर म्हणजे न्यूट्रलचं इंडिकेशन तुम्हाला इथे मिळून जातं। लेफ्ट अँड राईटचे इंडिकेटर तुम्ही इथनं देऊ शकता। त्याचबरोबर वॉर्निंग इंडिकेटर जे तुम्हाला या साईडला इथे मिळून जातं। टाटाचं बॅजिंग इथे देण्यात आलेलं आहे। त्यानंतर फ्युएल गेज जो तुम्हाला सीएनजीचा आणि पेट्रोलचा इथे वरच्या साईडला मिळून जातं। टेम्परेचर गेज जो इथे देण्यात आलेला आहे। आता गाडी सीएनजी मध्ये आहे त्यामुळे तुम्हाला सीएनजी मोड जो बघायला मिळतो। त्याचबरोबर इथे एक लिव्हर देण्यात आलेला आहे। तो जो तुम्ही प्रेस केला तर गाडीचं ओडोमीटर म्हणजे टोटल किलोमीटर किती झालेलं आहे, क्लॉक म्हणजे टाइम किती वेळ डिजिटल क्लॉक जे तुम्हाला इथे मिळून जातं। त्याचबरोबर ट्रिप बी किती किलोमीटर झालेली आहे, सीएनजी बरीचशी इन्फॉर्मेशन तुम्हाला या डिजिटल स्पीडोमीटर वरती बघायला मिळते आणि डिजिटल स्पीडोमीटर हा चांगला देण्यात आलेला आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन जे तुम्हाला क्लिअरली या स्पीडोमीटर वरती व्हिजिबल देखील होते। आणि इंटेरियर जे तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। डॅशबोर्ड ची क्वालिटी मला एकदम चांगली वाटलेली आहे। प्लास्टिक क्वालिटी वगैरे जर बघितलं ती देखील चांगली। समोरचा व्ह्यू जो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो। वरच्या साईडला आल्यानंतर इथे एक केबिन लॅम्प जो तो बघायला मिळून जातो जे की अशा प्रकारे याची रात्रीला चांगली मदत होते। आयर व्हीम जो तो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे। सनवायझर जो तो ड्रायव्हर साईडला मिळून जातो। इथे तिकीट होल्डर देण्यात आलेला आहे आणि इथे सुद्धा एक ग्रॅब हँडल बघायला मिळून जातो आणि समोरचा व्ह्यू जो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो। आता पण या गाडीची ऑन रोड किंमत आणि बाकी फीचर्स काय काय ते गाडीचे बघूयात। तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आज तुम्ही माहिती बघितली टाटा मोटरची जी एस प्रो ही जी गाडी आहे बायफ्युएल ऑप्शन मध्ये जी की पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये तुम्ही बघितली आजच्या व्हिडिओमध्ये। आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या गाडीबद्दल संपूर्ण डिटेल माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। गाडीमध्ये फीचर्स काय काय दिलेले, सेफ्टी नॉर्म सुद्धा या गाडीने फॉलो केलेले, सीएनजी टँक कॅपॅसिटी देखील चांगली दिलेली, 7 किलोचा सीएनजी सिलेंडर तुम्हाला बघायला मिळतो आणि गाडीचं मायलेज जे आहे ते 32 किलोमीटर पर केजी म्हणजे 1 किलोच्या सीएनजी मध्ये 32 किलोमीटर मायलेज जे ते सर्टिफाईड तुम्हाला या गाडीपासून मिळू शकतं। त्यासोबत मित्रांनो हे जे मायलेज आहे ना हे तुम्ही गाडी कशी चालवतात, किती लोड गाडीमध्ये त्या गोष्टीवरती सुद्धा डिपेंड राहतं। मायलेज जे ते गाडीचं प्रत्येकाला वेगळं देखील मिळू शकते ते तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्यासोबत या गाडीची जी ऑन रोड किंमत आहे ना एस प्रो बायफ्युएल पेट्रोल प्लस सीएनजी या गाडीची जर किंमत बघितली पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधली ऑन रोड किंमत जी आहे ती 6,02,000 रुपये इतकी आहे। आणि ही जी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला किंमत सांगितली 6,02,000 रुपये ऑन रोड किंमत, जर तुम्ही हा व्हिडिओ काही दिवसांनी बघितला तर किंमत बदलू सुद्धा शकते किंवा तुमच्या शहरामध्ये ही किंमत वेगळी देखील असू शकते। तुम्ही तुमच्या जवळच्या टाटा मोटर कमर्शियल व्हेकलच्या शोरूमला जाऊन चौकशी देखील करू शकता। जर तुम्हाला ही गाडी पुणे किंवा पिंपरी चिंचवड एरियामधून घ्यायची असेल तर एक्सेल व्हेकल तातवडे
पुणे या शोरूमला नक्की व्हिजिट करा। शोरूमचे सर्व कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघायला मिळतील। तुम्ही गाडी बघू शकता, शोरूमला जाऊन टेस्ट ड्राइव्ह घेऊ शकता, गाडी चालून बघा तुम्हाला कशी वाटत आहेत आणि फीचर सुद्धा या गाडीमध्ये चांगले दिलेले। आणि एक मिनी ट्रक सेगमेंटमध्ये जर तुम्ही विचार करत असाल, तुमचं नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल आणि व्यवसाय करत असाल, तर ही गाडी एक बेस्ट ऑप्शन जे ते तुम्हाला असू शकतो। आणि पेट्रोल प्लस सीएनजी असल्यामुळे ते देखील गाडीमध्ये चांगले गिअर शिफ्ट ॲडवायझर सारखे फीचर सुद्धा गाडीमध्ये मिळून जातात। आणि सेफ्टीमध्ये जर बघितलं तर सीएनजी टँक लीक डिटेक्शन प्रोटेक्शन सुद्धा जे ते सेफ्टी फीचर जे ते गाडीमध्ये दिलेले। तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ जो येतो तुम्हाला टाटा एस प्रो बाय फ्युएल पेट्रोल प्लस सीएनजी या गाडीचा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट देखील करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करून विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता। नक्की मी तिथे तुम्हाला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल। चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन गाडीसोबत नवीन व्हिडिओमध्ये। त्यासोबत मंडळी, या गाडीनंतर पुढचा जो व्हिडिओ जो येणार आहे तो आहे एस प्रो इलेक्ट्रिकचा आणि एस प्रो पेट्रोल या गाडीचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मराठीमध्ये तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे। तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटत मंडळी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।